पारनेर तालुक्यातील वारणवाडी येथील एका इसमाने मुलांना विषारी औषध पाजत पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। या घटनेत 9 वर्षाची मुलगी बचावली असून 6 वर्षाचा मुलगा आणि पती पत्नीचा मृत्यू झालाय। गजानन रोकडे, पौर्णिमा रोकडे, दुर्वेश रोकडे यांचा मृत्यू झाला असून 9 वर्षाची चैताली रोकडे ही यातून बचावली आहे। चैताली रोकडे हिच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। गजानन रोकडे पत्नी पौर्णिमा रोकडे हे जुन्नर तालुक्यातील रहिवासी असून पारनेर तालुक्यातील एका पतसंस्थेत नोकरी करत होते। या प्रकरणी मयत गजानन रोकडे याचा भाऊ विजय रोकडे याने पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। मयत गजानन याने त्याची पत्नी पौर्णिमा हिच्याशी मोटरसायकलवर जात असताना झालेल्या भांडणाच्या रागातून मुलगी चैताली आणि मुलगा दुर्वेश यांना विषारी औषध पाजलं। मुलगा दुर्वेश याला नंतर पाण्याच्या डबक्यात फेकून दिलं। पत्नी पौर्णिमा हिलाही विषारी औषध पाजलं। नंतर तिचा साडीने गळा ओढून खून केला, तर स्वतः देखील गळफास घेत आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। तर या घटनेने संपूर्ण पारनेर तालुक्यात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पारनेर, अहमदनगर।